Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. एखादं प्रकरण किती गुंतागुंतीचं असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे दादर मूकबधीर हत्याकांड। या प्रकरणात आता एक नवीन मोठा ट्विस्ट समोर आलाय। या प्रकरणात पोलिसांनी एकूण 3 थिअरी मांडल्यात: प्रेम, पैसे आणि वर्चस्व। ज्या अरशद अली सादिक शेखला त्याच्या 2 मित्रांनी संपवलं, त्या अरशदच्या बायकोला आता पोलिसांनी अटक केली आहे आणि तिनं नवीन माहिती दिली आहे। नेमकी कुठली माहिती समोर आली आहे, पोलिसांनी नक्की कुठल्या थिअरीज मांडल्यात, ते आपण आज या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। जय चावडा आणि शिवजीत सिंग हे दोघंही मूकबधीर होते। त्यांनी ज्या अरशद अली सादिक शेखची हत्या केली तो देखील मूकबधीरच होता। दादरमध्ये जय चावडा एक सूटकेस घेऊन जात असतो, त्यात अरशदचा मृतदेह असतो। शिवजीत सिंग आणि जय चावडा यांनी पायधुणी इथे त्यांचं जे घर होतं तिथे अरशदला बोलावून त्याला दारू पाजून त्याची हत्या केल्याचं समोर येतं। त्याचा मृतदेह एका सूटकेसमध्ये टाकतात आणि त्याची बॉडी कोकणात जाऊन फेकण्याचा त्यांचा प्लॅन असतो। पोलिसांना हे कळतं आणि ते जय आणि शिवजीत या दोघांनाही अटक करतात आणि तपास सुरू होतो। 7 तारखेला अरशदची पत्नी रुक्साना हिला देखील पोलिसांनी साधारण 10 तास तपास केल्यानंतर अटक केली। पोलिसांनी एकूण 3 थिअरी या बाबतीत मांडल्यात। जय चावडा आणि शिवजीत या दोघांनीही पोलिसांशी बोलताना जी जबानत दिली त्याच्यामध्ये काहीशी तफावत जी आहे ती आढळून आली आहे आणि त्याच्यामुळेच जे एक कन्फ्युजन होतं किंवा जो एक सस्पेन्स होता तो निर्माण झालाय। हे दोघंही मूकबधीर असल्यामुळे जे साइन लँग्वेजचे एक्सपर्ट्स असतात त्यांना बोलावून या दोघांकडनं माहिती घेतली जाते। पोलिसांनी ज्या 3 थिअरीज मांडल्यात त्या 3 थिअरी आपण आज जाणून घेणार आहोत। त्याच्यातली पहिली थिअरी आहे लव्ह ट्रायंगलची। पहिली थिअरी आहे ती म्हणजे लव्ह ट्रायंगलची। रुक्साना ही ज्या अरशदची म्हणजे ज्याची हत्या झाली त्याची बायको, त्यांना 2 मुलंही आहेत, पण गेल्या 1 वर्षापासून रुक्सानाचा जय चावडा याच्याबरोबर प्रेमसंबंध होते किंवा विवाहबाह्य संबंध होते आणि म्हणून ही हत्या करण्यात आली आहे असं म्हटलं जात आहे। अरशदला जर हे कळलं असतं तर त्यांनी त्या दोघांचाही जीव घेतला असता, अशा प्रकारची जी माहिती आहे ती रुक्साना हिनं पोलिसांना दिलेली होती। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जय चावडा आणि शिवजीत हे जेव्हा अरशद बरोबर दारू प्यायला बसलेले होते त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्याच्या बायकोचा विषय निघाला आणि त्याच्यावरनं वाद टोकाला गेला आणि ही हत्या करण्यात आली असंही म्हटलं जात आहे। याचं दुसरं जे कारण आहे ते दुसरं कारण म्हणजे अरशदनं शिवजीतकडनं म्हणजे शिवजीत सिंग हा जो दुसरा आरोपी आहे त्याच्याकडनं 2 लाख रुपये घेतले होते असं म्हटलं जात आहे आणि ते 2 लाख रुपये त्यांनी परत दिलेले नव्हते। त्याच्यामुळे ते जेव्हा एकत्र त्यांच्या घरी पार्टी करायला म्हणून बसलेले होते त्यावेळी हा विषय निघाला पैशांचा आणि त्याच्यावरून वाद झाला किंवा त्याच्यावरून ह्या कारणामुळे वाद झाला आणि म्हणून त्या दोघांनी मिळून त्याची हत्या केली। हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे किंवा ही दुसरी थिअरी आहे जी पोलिसांनी मांडलेली आहे। याच्यात तिसरी आणखीन एक थिअरी आहे आणि ती थिअरी अशी की त्या तिघांमध्ये म्हणजे या सगळ्यांचा खरं तर एक ग्रुप होता असं म्हटलं जातंय। आपण जर बघितलं तर त्या सगळ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप होता असंही म्हटलं जातंय आणि या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा हत्येचा जो व्हिडिओ होता तो देखील जयनं टाकला होता। त्याचबरोबर जेव्हा त्याची हत्या करण्यात येत होती त्यावेळेला जयनं कोणाला तरी व्हिडिओ कॉल केलेला होता आणि तो नंबर हा बेल्जियम इथला होता असं म्हटलं जातंय। त्यांचा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, बेल्जियम अशा विविध ठिकाणचे जे मूकबधीर लोक आहेत त्या सगळ्यांचा मिळून हा एक ग्रुप होता आणि तिथे हे जे व्हिडिओज होते ते पोस्ट करण्यात आलेले होते हत्येचे किंवा अरशदला जेव्हा मारहाण केली जात होती शिवजीत सिंगकडनं त्याचेही जे व्हिडिओज आहेत तेही त्या ग्रुपवरती शेअर करण्यात आलेले होते अशी जी माहिती आहे ती सध्या सगळीकडे उपलब्ध आहे किंवा पोलिसांनीही अशा प्रकारची जी माहिती होती ती सध्या दिलेली आहे। तिसरी जी महत्त्वाची थिअरी मी तुम्हाला म्हटले ती याच्याशीच संबंधित आहे की यांचा जो ग्रुप होता या ग्रुपमध्ये कुणाचं वर्चस्व जास्त होतं, कुणाला जास्त महत्त्व होतं याच्यावरूनही वाद झाला असू शकतो असा जो अंदाज आहे तो पोलिसांनी बांधलेला आहे आणि तशीच माहिती त्यांनी काही वृत्तपत्रांना देखील दिलेली होती। त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता चिघळतच चाललंय। मात्र रुक्साना हिला आता अटक केल्यानंतर नवीन माहिती समोर आलेली आहे किंवा तिने जी माहिती दिली त्याच्यातनं या काही थिअरीज आहेत ज्या मांडल्या गेलेल्या आहेत। त्याचबरोबर रुक्सानानी असं देखील पोलिसांना सांगितलेलं होतं की ज्या वेळेला अरशद हा घरातून बाहेर पडत होता त्यावेळेला तो असं तिला सांगून बाहेर पडला होता की मला माझ्या मित्राकडनं आयफोन मिळणार आहे आणि मग तो घराच्या बाहेर पडलेला होता आणि त्यानंतर थेट जेव्हा पोलीस तिच्या घरी अरशदची हत्या झाली असं सांगायला म्हणून गेले तेव्हाच तिला अरशद बाबतची पुढची जी माहिती होती ती कळलेली होती। तोपर्यंत तिला अरशद कुठे होता
हे तिला माहिती नव्हतं असंही ती म्हटलेली होती. पोलिसांचं असंही म्हणणं आहे की रुक्साना आणि जय यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं किंवा त्यांचे प्रेमसंबंध होते आणि त्याच्यामुळेच हा कदाचित एक प्लॅन्ड मर्डरही असू शकतो किंवा त्यांनी प्लॅनिंग करून अर्शदची हत्या केली असेल असंही झालेलं असू शकतं. या सगळ्याचा जो तपास आहे तो सध्या सुरू आहे. साधारण 12 टीम्स पोलिसांच्या याच्यावरती सध्या काम करतात आणि याच्याबद्दलचे जे आणखीन अपडेट्स आहेत किंवा याच्याबद्दल जर आणखीन काही नवीन माहिती आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. मात्र या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आणखीन याच्याबद्दलचे अपडेट्स हवे असतील तर मुंबई तक बघत राहा.